चला सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 43वा दिवस. 43व्या दिवसाची पहाट सुप्रभात झालेली आहे. आता थोड्याच वेळात आपण इथून निघू. बाबांच्या घरी आपण थांबलेलो, तर आपण लक्षपती म्हणू, बाबांची भेट घेऊ आणि रस्त्याला लागू. आणि मग रस्त्याला लागल्यावर तुम्हाला मी भेटतो. चला. दया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडली कवरदा विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुंदर ते ध्यान उभे ठेवरी कटावरी ठेवलिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर रीती जाण मकर कुंडले तळपती श्रमती विराजित तुका म्हणे माझे ती सर्व पायसी मुख आवडी तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर रीती जाण हो पारक माई जय हो भारत माई हो पारक माई जय हो भारत माई जय हो पारक माई जय हो भारत माई हो पारक माई जय हो भारत माई अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनिहाला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पुष्ट हे हृदय पेटी करुणी कोटी दाखवू कोटी दाखवू करुणी कोटी दाखवू तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता देवा तुका म्हणे होता देवा तुया भावा सापडला तुया भावाचा पडला संत दर्शनी आला संत दर्शनी आला सापडला तुया भावा तुया भावा सापडला लाभ लाभ जोडीला बाबा काही यंदाच्या वारीला बघायला भेटते का मंदिर आपल्याला?
चला निघू. रामकृष्ण हरी. चला मंडळी, आपण आता निघालेलो आहोत विणे गावातून. खूप आनंद आला बाबांच्या घरात. काल तर काय बाबा, खूप आनंद. काल बाबांनी पंचपक्वान्न आपल्याला जेवायला बनवलेलं. तर चला, आजचा आपला दिवस, सेकंडला दिवस कदाचित. आज आपण जय रे. चला ना, आता चाललो पुढं. आता तर निघालो. बाबांचे पुत्र आहे. चला, बाबांचे नातू. तर चला मंडळी, जाऊया आपण पुढं. मस्त कुठं तर थांबू, नाश्ता करू. तेच नाश्त्याला बोलत होते बाबांचे वाटते नातू आहेत ते नाश्त्याला आपल्याला बोलत होते. पण नका म्हटलं, आताच जस्ट गावातूनच निघालो बस त्यांच्या. कमसे कम आपल्याला 1-1.25 तास चालायला पाहिजे. नंतर कुठंतरी आपण विसावा घेऊया. चला. धरण मोरबाई. हा मंडळी, अरे मी विसरलो, मी नाश्त्याला बसलो. एवढी भूक लागलेली, व्हिडिओज काढायची सुद्धा राहिली आम्हाला. पण असू द्या, आता सांगतो तुम्हाला. मस्त नाश्ता झालेला आहे आपला सकाळचा. आणि आता इथून आपल्याला टाकी देवी फक्त आणि फक्त काहीतरी 4.5 किलोमीटर राहिलेलं आहे. म्हणजे आपण जर कंटिन्यू चाललो तर 1 तासात म्हणजे 11 वाजेपर्यंत पोहोचू शकतो. पण एखादा स्टॉप घेऊया मध्ये, म्हणजे 11:30 वाजेपर्यंत निवांत चालू आपण. आता आपण पोहोचलो चौकला. हा चौकचा ब्रिज आहे पहिलावाला. अजून चौक संपायचा आहे पुढचा, बरं का. वा, आनंद आहे. आनंदाची डोही, आनंदाचा रंग. मस्त ग्रामपंचायत चौक. क आणि ग्र. मस्त, खूप सुंदर संकल्पना. चला मंडळी, हा धो पाऊस. वा वा वा. आता बरं वाटलं बरं का. मगापासून ऊन नव्हता, पण एकदमच हवा फुल थांबली होती. आणि त्याच्यामुळं अशी गरमी होत होती ना, एकदम लाही होत होती. काय माहिती कसं काय. काय की पूर्ण हवा थांबली, गरम झालं. ते गरम झालं ते पाऊस येण्याचं संकेत असतं. आणि फुल गरम, बिना उन्हाचं गरम होतं. चला, पाऊस आला, फुल हवा आली, आत्मा शांत झाला. बघा आपण मनुष्य कसे आहोत, आहे की नाही. आपल्याला ऊन सहन होत नाही, आपल्याला जास्त वारा सहन होत नाही, आपल्याला पाऊसही सहन होत नाही. आपण कुठलीच गोष्ट जास्त चिरकाळ ॲडजस्टमेंट करू शकत नाही. ती करायची असेल तर त्याच्यासाठी मात्र तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या म्हणजे तपाला नाही बसायचं, त्या गोष्टीमध्ये राहून त्या गोष्टीची तपश्चर्या. म्हणजे पाऊस आहे ना, हा पावसात काम करण, पावसात चालेल. जसं आता आपण गेल्या 43-45 दिवस ऊन वारा पाऊस ह्या सगळ्यांची झुंजत आपण जी पंढरीची वारी केलेली आहे, जाण्याची येण्याची, हां असं काहीतरी. तर मग आपल्याला जीवनात जगण्यासाठी पुढं कधीही अडचण येत नाही, कुठंही आपण ॲडजस्ट होऊ शकतो. मंडळी, वा, आपण पोहोचलेलो आहोत टाकी देवी देवस्थान मंदिर. हां, दांड फाटा. चलो अंदर जाऊ आणि मग बोलू. चला, श्री विठ्ठल. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला श्री विठ्ठल. मंडळी, आजचा आपला आळंदी ते नवी मुंबई आजचा आपला 3रा दिवस का बाबा, चौथा दिवस. तर चौथ्या दिवसाला दुपारची पंगत. आता नाव सांगा आपल्या बाबांचे, कोण कोण आले तिथं पंगत. धर्मेश माऊली, तुमचे मेवणे का? अरे वा वा वा. काय नाव? रोशन भास्कर घरत. अरे वा, खूप छान. तुमचे मेवणे आले बोल, काय नाही. आणि तुमचं दादा नाव? आयुष घरत.
हे आपल्याला वारकऱ्यांना दुपारच्या पंक्तीसाठी बघा किती बापरे काय खायचं ना काय नाही याचे पण ठेवायचं असं झालं आहे. खूप खूप गोड अन्नदान आणि खरंच माऊलींची त्यांनी प्रार्थना करूयात का आपण यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढचे अशीच वारकऱ्यांची सेवा यांच्या हातून घडो. वा बोला केशवा माधवा गोविंद गोपाळा जय विठोबा कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जय विठोबा कृष्णा पांडुरंगा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजावन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे दानी जय यज्ञ कर्म कुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय वासुदेव हरी. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती गोध परडी घेऊन हाती गोद परडी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पिठे ग तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूल पीठ तू आंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पिठे तू ग अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पिठे तू ग अंबे. चला मंडळी आई माऊलीचा उदो उदो आपण टाकी देवी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलेलो आणि खरंच खूप सुंदर मस्त झोप आली इथं आईच्या प्रांगणामध्ये आणि आईचं दर्शनसुद्धा खूप छान आहे. खूप छान बघितल्यावर मन प्रसन्न होतं आणि इथं बरीच लोक श्रद्धाळू येत असतात. इथं नवस करत असतात. आई माऊली त्यांचा नवस पूर्ण करत असतं. तर असा क्षेत्र आहे टाकी देवी. चला जाऊया आता आपण आपल्या पुढच्या मार्गाला. श्री विठ्ठल भेटूया रस्त्यावर. चला तुझं नाव काय? नाव काय? तुझं नाव सांग ना. नाव सांग. माईक लावू का? माईक लावल्यावर बोलतो मग तू. माईक लावल्यावर ती माईक लावल्यावर बोल अशी नाही बोलणार. चेक कर माईक चेक कर. हॅलो बोल. हॅलो हॅलो याच्यात बोल याच्यात. हॅलो बोल. हॅलो बोल. नाव सांग. तुझं नाव काय? नाव सांग. माईक लावलं तुझ्यासाठी माईक लावलं मी. नाव सांग. काही होईल गाविंगा गोष्टाजील तालुका पनवेल जिल्हा लागे तेही बॅलत खंडाची पालताची राजधानी दिल्ली मतोश मला तू. जय हो. किती मोठं सांगितलं तिने. तालुका बिलुका सगळं सांगितलं तिने. चला श्री विठ्ठल मंडळी आज आपले चौथ्या दिवसाला आपण चाललो आहोत कालुंद्र्याला. पण मला नाही वाटत आपण कालुंद्र्याला पोचणार आहोत. आणि कालुंद्र्याला पोचता किती आपली प्रेमाची माणसं स्नेहाची माणसं. दादा खाली बस इथे असू दे घ्या ना. आमचे दीपक महाराजांचे परमस्नेही. दादा तुमचं नाव काय? माझं नाव आकाश अशोक गोयल. ओके. तुमच्या मुलीने सांगितलं आम्हाला फुल स्पीडमध्ये मस्तपैकी. काय खीर आणली तुम्ही दादा. हे आमचे चिरल्याचे दादा आहेत. मग आपल्याला मागच्या टायमाला माहिती आहे ना जाताना जेवण घेऊन आले ते लोणावळ्याला खाली ना. लोणावळ्याला खाली तुम्ही जेवण घेऊन आलेले आम्हाला खोपोलीला.
आणि पुन्हा आता येत्या परत वारीला आपल्याला काहीतरी कॉफी वगैरे घेऊन आलेले आहेत, पुरणपोळ्या घेऊन आले आहेत. अहो आम्ही खायचं का काय करायचं ते समजत नाही आम्हाला. भरपूर आपल्याला म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून एवढी लोकं आपल्याला जोडली गेलेली आहेत. पण सगळ्यांचा प्रेमाचा संबंध, त्याच्यामुळं आपली सगळी स्नेहाची मंडळी आपल्याला मध्ये येऊन भेटतात. तर आपलंही कर्तव्य आहे का त्यांचं आदर तिथे भाव करावा. तर तुम्हाला आमच्याकडून द्यायला काहीच नाही, व नारळ नाही, शाल नाही, काय नाही. हा, फक्त शब्द सुमनांनी तुमचं मी स्वागत करतो. रामकृष्ण हरी. ए केलवी, तू पंढरपूरला येतेस का? पंढरपूरला येशील? नाही येशील? गेली होती ना, पण गेली होती तू पंढरपूरला? तिथं काय काय बघितलं पंढरपूरमध्ये तुम्ही? काय काय बघितलं? खेळला? दुसरं काही नाही. बाबू दे ना, खेळला बघितलं. गोड आहे. आमच्यासोबत येते आता तू? चल ना मामाच्या आमच्यासोबत. घरी चाललंय तुरप्याच्या आईजवळ. चल तुरब्याला मामाच्या इथं येते. तुझं एकदा परत नाव सांग पूर्ण. नाव सांग तुझं. हरवी आकाश बैल गावी कष्टाजील तालुका वन जिल्हा लागेल देश भारत खंडाशी भारताची राजधानी मातृ भाषा मराठी. भारताची राजधानी शिंगली तिने. डेंजर. तू काय बाळा, तुझं नाव काय? भार्गव आकाश भोईर. आता काय शाळा कितवीला? 5वी. बरं आहे. माळा तुझ्या गाड्यात बघितली मस्त, खूप छान. सगळी माळकरीत ना. फार फार धन्यवाद श्री विठ्ठल. फार फार धन्यवाद आल्याबद्दल. हे काय चाललंय काय समजत नाही. आवडता स्पॉट सगळ्यांना जमला. आपले दीपक महाराजांचे मेवणे नित्तू मामा. हां, या या. मामा, जगाच्या पाठीवर ऐका, मी जगाच्या पाठीवर असा बघितलं नाही का भाच्याचा न मामाचा चेहरा सेम आहे. सेम. हा चला मंडळी. किती बापरे, खूप लोक आपल्याला भेटायला येतात. खरंच कितीतरी जणांचा मेसेज येतोय, कितीतरी लोकांचा मला फोन येतात की महाराज काय तुम्हाला नाश्ता, चाय, जेवण आणू का? अरे अरे वा, खूप आनंद झाला. तर खरंच आज खूप समाधान झालं का आपण जे कार्य करत आहोत, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे ब्लॉग्स बनवतो आहे वारीचे, आहे की नाही, सगळ्या प्रकारच्या वाऱ्या. तर त्याच्यामध्ये तुमचा प्रतिसाद खूप छान आहे. याच्याबद्दल मी शेवटच्या दिवशी बोलणारच आहे. तर चला, आज बरेच जण भेटायला आले, त्यासाठी त्यांचं सर्वांचं धन्यवाद. तर चला जाऊया आपण पुढं. आपल्याला पोचायचं आहे कालुंद्र्याला आणि अजून आपण खूप लांब आहोत बरं का. म्हणजे आताशी आपल्याला टोल नाका येतोय, अजून भरपूर चालायचं आहे. चला जाऊया पटापट. चला आलेला आहे शेडुंग टोल नाका. चला श्री विठ्ठल मंडळी, आमचे दीपक भाऊंचे मेहुणे नीतूभाई आपल्याला वारकऱ्यांसाठी नाश्ता घेऊन आलेले आहेत. फार फार धन्यवाद बरं का. आणि आमचे जुने सबस्क्रायबर, त्यांच्या आजींचा व्हिडिओ आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये आलेला होता. आजीने ॲड्रेस सांगितलं, आपण बोललो नाही का, श्री विठ्ठल नर्मदे हर माझं नाव, आणि ते आईने पाठवलेला. फार फार धन्यवाद आल्याबद्दल. चला आम्ही आता थोडं खातो ना मग निघतो पुढं. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल नर्मदे यार. वा वा वा, निवनवर. खूप पाऊस, आणि पावसामध्ये आमच्या मेहुण्यांनी नाश्ता घेऊन आलेत, मूग भजी. आणि आमचे वारकरी बघा पावसामध्येच नाश्ता करत आहेत. थंडा. पांडुरंग महाराज तुमचं झालं का? झालं. हे बघा माऊली महाराज आमच्या बच्ची महाराजांना भरवत आहेत. आमचे यूट्यूबर. हां,
पाणी वाढले पावसान नाही. श्री विठ्ठल मंडळी पनवेलमध्ये आगमन आणि यो पाऊस आरा जबराट पाऊस जबराट. नॅशनल हायवे श्री विठ्ठल मंडळी खोल बाबा चला रामकृष्ण हरी. आपण पोहोचलो आता ONGC गेट पनवेल म्हणजेच आपण काल उंदऱ्याला आत्ता पोचलो. 7:30 पावणे 8 वाजत आले. खूप लेट झाला पोचायला आपल्याला कारण की आज रस्त्यामध्ये खूप मंडळी आपल्याला येऊन भेटून गेली. शेवटी आमचे सासू भाऊ पण आले. तर चला असंच सगळ्यांचं प्रेम आपल्याप्रती आहे, सगळ्या वारकऱ्यांप्रती आहे. आता आपण मंदिरात जाऊ आणि तुम्हाला भेटू. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. गणित दादा तुम्ही आला का काय अँगलच जाते माझं. हाय गाडीत आणू का. आता विना थोडीच आहे, विना असलं ठीक होतं. विनेकरीत आमचे ते मग सेवा आहे. असं हो ORS चला कृष्ण कृष्ण कृष्ण. ओ श्री विठ्ठल. आज आपण आळंदी ते आपला नवी मुंबई असा प्रवास चालू आहे की नाही परतीचा. म्हणजे आजचा आपला सेकंड दिवस. उद्या आपला फायनल. उद्या आपण जाणार आहोत आपल्या ठिकाणावर. उद्या आपली दिंडी पोचणार आहे. पण त्यापूर्वी आज संध्याकाळची जेवणाची व्यवस्था आज आपले परमस्नेही गणेश दादा खोत. दादा रामकृष्ण हरी. तुम्हाला आम्ही मीटर सांगितलेलं तुम्ही किलोमीटर केलं. तुम्हाला सांगितलेलं भात आणि आमटीच करा. तुम्ही एवढा काय 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 याला थोडं बोलतात. अहो खूप केलं हो, एवढं कशाला. असू द्या. हा प्रेम आहे वारकऱ्यांवरचा आपला सगळा एकदम प्रेमाचा संबंध आपला सर्व. तर असो अशीच सेवा करा वारकऱ्यांची, पांडुरंगाची अशीच सेवा करत राहा. माऊलीच्या चरणी प्रार्थना करू आपण आपला आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढती अशीच पांडुरंगाची वारकऱ्यांची सेवा आपल्याकडून घडो. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जय विठोबा कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जय विठोबा कृष्णा पांडुरंगा. सोबत उभे राहा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जय विठोबा नर हरी पांडुरंगा. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना जय विठोबा कृष्णा पांडुरंगा. बच्ची माऊली बोला.
नाम घ्या श्रीहरीचे सहज होते नाम घेता पुकारचे जीवन करी जीविता अन्न हे पूर्ण ब्रह्म पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वासुदेव हरी. बसा. आज काय होतं माहितीये का, यांना आम्ही स्पेशल बोलायला लावलं वदनी कवल घेता. कधीपासून हे बोलत नव्हते, आज बोलले बाबा. त्याच्यात पण आता काय पास का नापास ते आमचे महाराज सांगतील. काय महाराज? सपास सपास का? ठीक आहे, असू दे त्याला या जेवायला. पांडू काय करतो? बच्ची झोपला डुप्लिकेट वाला. चला मंडळी, आपण कालुंद्रे येथे गणेश मंदिर, इथं आजचा विसावा आहे. रात्रीचा आपली आजची शेवटची रात्र, शेवटची म्हणजे आपली या संपूर्ण यात्रेची शेवटची रात्र. उद्या आपण पोहोचणार आहोत आपल्या घरी. तर चला, जास्त काय बोलत नाही. शिवरात्री श्री विठ्ठल. भेटूया उद्या. उद्या आपला घरचा प्रवास असणार आहे. चला, शिवरात्री.